Hello all. This is last lecture's question. There is a problem. Prajakta and Manasvi Limited. हा आपला लास्ट लेक्चरचा प्रॉब्लेम आहे. ऍडमिशनचा प्रॉब्लेम आपण लास्ट लेक्चरला स्टार्ट केला होता. त्याचे आपण सगळं पोस्टिंग आणि आपल्या ज्या ऍडजस्टमेंट्स आहेत त्या आपल्या कम्प्लीट झाल्या होत्या. दिस इज ट्रेडिंग अकाउंट, दिस इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, दिस इज कॅपिटल अकाउंट, दिस इज बॅलन्स शीट. आपलं सगळं पोस्टिंग जे आहे कम्प्लीट झालंय. जस्ट आपले जे अकाउंट्स आहेत हे क्लोज करायचे आहेत. फर्स्ट वी विल क्लोज द ट्रेडिंग अकाउंट. आपण ट्रेडिंग अकाउंट जे आहे हे फर्स्ट क्लोज करणार आहोत. टोटल ऑफ क्रेडिट साइड, टोटल जे क्रेडिट साइडची ती आपण घेतलेली आहे 6,43,925. तसे 6,43,925 अमाऊंट टोटल क्रेडिट साइडची आलेली आहे. मग या टोटलमधून डेबिट साइडचे जे आयटम्स आहेत हे लेस केले की आपल्याला ग्रॉस प्रॉफिट जो आहे हा मिळणार आहे 6,43,925. ग्रॉस प्रॉफिट इज जे क्रेडिट साइडचे टोटल आहे त्या क्रेडिट साइडच्या टोटलमधून डेबिट साइडचे जे आयटम्स आहेत ओपनिंग स्टॉक, परचेस, कॅरेंट, इनवर्ड हे सगळे लेस केल्यावर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट जो तो मिळणार आहे. सो ग्रॉस प्रॉफिट इज 2,14,425. This is our gross profit, 2,14,425. This will be transferred to profit and loss account. हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर होईल इन क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बाय ग्रॉस प्रॉफिट 2,14,425. सो आपला ट्रेडिंग अकाउंट जे आहे क्लोज झालेला आहे. नाउ वी विल क्लोज दिस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे हे क्लोज करूया. फर्स्ट क्रेडिट साइडला दोनच आयटम्स आहेत, ग्रॉस प्रॉफिट अँड डिस्काउंट रिसिव्ड. सो त्यांची आपल्याला टोटल जी आहे ही घ्यायची आहे. सो क्रेडिट साइडची टोटल आहे 2,19,800. 2,19,800 क्रेडिट साइडची टोटल आहे. आता या क्रेडिट साइडच्या टोटलमधून जे डेबिट साइडला जे आयटम्स आपण पोस्ट केलेले आहेत तर ते सगळे लेस करायचे. देन वी गेट अवर नेट प्रॉफिट. सो आपल्याला नेट प्रॉफिट जो आहे हा मिळेल 2,19,800 मधून हे सगळे जे डेबिटचे आयटम्स आहेत, डिस्काउंट अलावा, मिसलेनियस एक्सपेन्सेस अँड ऑल, हे सगळे लेस करायचे. देन वी गेट नेट प्रॉफिट. So our net profit is 1,24,825. This is our net profit. But this net profit, it should be distributed among the partners. हा जो net profit आहे 1,24,825. हा जो नेट प्रॉफिट आहे हा आपल्याला तिन्ही पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करायचा आहे इन देअर न्यू रेशो. त्यांचा जो आपण न्यू रेशो कॅल्क्युलेट केलाय सी इन दिस वर्किंग नोट. आपण फर्स्ट ही वर्किंग नोट केली होती, त्यामध्ये आपण न्यू रेशो जो आहे हा कॅल्क्युलेट केला, दॅट इज 3:2:1. सो आपल्याला जो प्रॉफिट आहे, नेट प्रॉफिट जो आपण कॅल्क्युलेट केला, दॅट इज 1,24,825. हा नेट प्रॉफिट जो आहे हा या तीनही पार्टनर्सना त्यांच्या न्यू रेशोमध्ये मीन्स 3:2:1 या रेशोमध्ये त्यांना डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. हिअर इज वर्किंग नोट. न्यू रेशो
3:2:1. Net profit 1,24,825 rupees. So आता आपल्याला तीनही पार्टनर्स डिस्ट्रीब्यूट करायचे, प्राजक्ता, मनस्वी अँड ऋषिका. 3/6, 2/6 and 1/6. See, denominatorला 6 कसे आले? First 3 plus 2 plus 1, that is 6. 3 plus 2, 5. 5 plus 1, 6. So 3/6, 2/6 and 1/6. So as a 3/6 set multiplied by multiply to 1,24,825. Then we get the Prajakta's profit. The Prajaktaचा जो प्रॉफिट आहे तो मिळणार आहे 62,412.5. तर हे 0.5 आहेत ते लास्ट घेताना आम्ही इथे राउंडिंग ऑफ करून घेतले 62,413 रुपीज. देन मनस्वी 2/6. 2/6 मीन्स इथे तिचा जो रेशो आहे दॅट इज 2 अँड अपॉन 6 मीन्स 3 plus 2 plus 6, 3 plus 2 plus 1, that is 6. So 2/6 into 1,24,825. Then we get the Manasvi share, that is 41,608 rupees. Then Rishika 1/6, 1,24,825 rupees. त्याने मल्टिप्लाय करायचं आहे. देन वी गेट द ऋषिकाज शेअर, दॅट इज 20,804 रुपीज. सो आपण जो प्रॉफिट आहे 1,24,850 हा त्यांना न्यू रेशो मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. देन वी गेट प्राजक्ता, मनस्वी अँड ऋषिका. प्राजक्ता 62,413 रुपीज, मनस्वी 41,608 rupees, Rishika 20,804 rupees. सो त्यांचा जो प्रॉफिट आहे तो त्यांना डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आपण डिस्ट्रीब्युशन इथे रेकॉर्ड करणार आहोत. प्राजक्ता 62,413, मनस्वी 41,608 rupees, and Rishika 20,804 rupees. And the total is 1 lakh. त्यांची टोटल आहे ही 1,24,825 रुपीज. सो आपण जो प्रॉफिट आहे हा त्या तिघींनाही डिस्ट्रीब्यूट केलेला आहे आणि त्याची टोटल जी आहे ती आउटर कॉलमला घेतली आहे. आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथे कम्प्लीट झालेला आहे, क्लोज केलेला आहे आपण. त्यांचा जो नेट प्रॉफिट आहे इट शुड बी ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता जो आपण नेट प्रॉफिट त्यांचा इथे डिस्ट्रीब्यूट केलेला आहे हे डिस्ट्रीब्युशन जाणार आहे त्यांच्या कॅपिटल अकाउंट्सना. इन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड बाय नेट प्रॉफिट. त्यांचा जो प्रॉफिट शेअर आहे जो आपण न्यू रेशोमध्ये त्यांना तो प्रॉफिट जो डिस्ट्रीब्यूट केलेला आहे हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला इथे रेकॉर्ड केला जाणार आहे. सो इन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्राजक्ता 62,413. Then Manasvi 41,608 and Rishika 20,804. सो त्यांचे जे प्रॉफिट आहेत ते आपण इथे रेकॉर्ड करून घेतलेले आहेत. आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे आहे हे कॅपिटल अकाउंट क्लोज करणार आहोत. वन बाय वन एक एक पार्टनर्सचं आपण अकाउंट क्लोज करूया. फर्स्ट प्राजक्ताचं अकाउंट आपण क्लोज करूया. टोटल घेते क्रेडिट साइडची. फर्स्ट क्रेडिट साइडचे टोटल घेतले 2,69,913.
क्रेडिट साईडला टोटल आले. आता ह्या क्रेडिट साईडच्या टोटलमधून जे डेबिट साईडचे आयटम्स आहेत प्राजक्ताच्या कॉलम मधले ते सगळे आपल्याला लेस करायचे आहेत. And then we get closing balance of capital account. So 2,69,913 रुपीज मधून जे डेबिट साईडचे आयटम्स आहेत हे आपल्याला लेस करायचे आहेत. And then we get the balance carried down, that is 2,57,000. 2,57,413. So इथे प्राजक्ताचं जे अकाउंट आहे हे इथे क्लोज झालेलं आहे. नेक्स्ट मनस्वीचं अकाउंट आपण क्लोज करूया इथे. First I'm taking the total of credit side. क्रेडिट साईडची टोटल घ्यायची आहे. 87,500 plus 30,000 plus 41,608. The total is 1,59,108. आता या टोटल मधून ही क्रेडिट साईडची टोटल झालेली आहे. क्रेडिट साईडच्या टोटल मधून डेबिट साईडचे मनस्वीच्या कॉलम मधले जे आयटम्स आहेत हे आपल्याला लेस करायचे आहेत. देन वी गेट द क्लोजिंग बॅलन्स ऑफ मनस्वीज अकाउंट. सो इथे आपल्याला मनस्वीचा क्लोजिंग बॅलन्स मिळणार आहे, दॅट इज 1,49,108. लास्ट ऋषिकाच्या कॉलमची टोटल घ्यायची आहे. 1,25,000 plus 20,804 rupees, that is 1,45,804. सो क्रेडिट साईडची टोटल आहे, दॅट इज क्रेडिट साईडच्या टोटल मधून डेबिट साईडचे आयटम्स आहेत ते लेस करायचे. देन वी गेट द क्लोजिंग बॅलन्स ऑफ दिस. आपल्याला इथे सगळ्यांचे क्लोजिंग बॅलन्सेस जे आहेत हे मिळालेले आहेत. कॅपिटल अकाउंटचे क्लोजिंग बॅलन्सेस आपण तिन्ही पार्टनर्सचे कॅल्क्युलेट केलेले आहेत. आता हे जे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत, दॅट इज टू बॅलन्स कॅरीड डाऊन, हे क्लोजिंग बॅलन्सेस आपल्याला बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायचे. प्राजक्ता, मनस्वी अँड ऋतिका तिघींचेही कॅपिटल अकाउंटचे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत ते आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. अँड देन त्यांची टोटल जी आहे ती आपल्याला आउटर कॉलमला घ्यायची आहे. सो प्राजक्ताचा जो क्लोजिंग बॅलन्स होता दॅट इज 2,57,413 बॅलन्स शीटला इथे रेकॉर्ड करायचं आहे. देन मनस्वी देन ऋषिका. त्यांची जी टोटल आहे ती आपल्याला आउटर कॉलमला घ्यायची आहे, दॅट इज 5,47,000.
325. This is a total of this 3 capital account. ह्या तिन्ही कॅपिटल अकाउंटचे जे क्लोजिंग बॅलन्सेस आपण रेकॉर्ड केलेत त्यांची टोटल आउटर कॉलमला घेतलेली आहे. आता आपल्याला बॅलन्स शीट जी आहे हे क्लोज करायचे. आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा आपला क्लोज झालेला आहे. आपण कॅपिटल अकाउंट सुद्धा क्लोज केलंय. त्यांचे जे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत हे क्लोजिंग बॅलन्सेस बॅलन्स शीटला ट्रान्सफर केलेत. कॅपिटल अकाउंट अंडर प्राजक्ता, मनस्वी अँड ऋषिका. सो त्यांचे जे बॅलन्सेस आहेत त्यांचे टोटल आपण आउटर कॉलमला घेतले. अँड देन आता आपल्याला बॅलन्स शीट जी आहे ही टॅली करायची आहे. फर्स्ट ॲसेट साइडची टोटल घेते. Total of this asset side, that is 6,45,975 rupees. Liability side ची आपण टोटल घेऊया. That is 6,45,975. इथे आपली बॅलन्स शीट जी आहे ही टॅली झालेली आहे. 6,45,975 रुपीजला आपली जी बॅलन्स शीट आहे ही टॅली झालेली आहे आणि आपला जो प्रॉब्लेम आहे तो इथे संपलेला आहे.